नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे त्यांनी. आता बघा, आपण बघतो की नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असेल. त्याचबरोबर जीवासुद्धा आलेला असतो. जीवा म्हणतो की नंदिनी, आज आपण इथे अचानक आलेलो आहे, कुणाला न कळवता. नंदिनी म्हणते की स्वतःच्या घरी येताना कुणाला कळवायचं नसतं. आणि प्रेक्षकांनो, आता हे दोघे सुद्धा ब्लॅक कुर्ता घातलेला पार्थ आणि ब्लॅक साडी नेसलेली ही काव्या, तर दोघेही एकत्र खाली येतात प्रेक्षकांनो. आणि पार्थ काव्याला म्हणतोय की छान दिसतात. प्रेक्षकांनो, इकडे काव्याचं लाजून झाल्यावर काव्या समोर बघते तर काय, जीवा आणि नंदिनी दोघेही आलेले असतात. आणि या दोघांना बघून हे दोघे शॉक होतात. आणि पार्थ म्हणतो की जीवा नंदिनी, आणि काव्या म्हणते की ताई जीवा. आणि बघा, हे दोघं एकमेकांना म्हणतात की जीवा म्हणतो की अरे आणि बघा, दोघे भाऊ एकमेकांना असं गळे भेट करतात. आता बघा प्रेक्षकांनो, खूप दिवसांनी जे भेटत आहेत ते. आणि इकडे नंदिनी आणि काव्या एकमेकींना सुद्धा मिठी मारत आहेत. आणि जीवा म्हणतोय की कसं आहे, पार्थ म्हणतो की कसं आहे, जीवा म्हणतो की मस्त. जीवा पार्थला म्हणतो की अरे पण तू वरून कसा आला. पार्थ म्हणतो की काय सांगू बाबा तुला, काव्या मॅडम म्हटल्या की मी रूम मध्ये येणार नाही. म्हटलं आज संक्रांत आहे तर आपण स्वतःच त्यांच्या रूम मध्ये जावं. पार्थ म्हणतो की जीवा म्हणतोय की अरे हो. नंदिनी म्हणते की काव्या काय, कधी आला रिझल्ट. आणि काव्या म्हणते की हा रिझल्ट, तिच्या हातामध्ये तो बोका असतो. आणि ती म्हणते की हा रिझल्ट याच्यामुळे आलाय. आणि प्रेक्षकांनो, आता हे जीवा आणि नंदिनीला माहीतच नसतं की हा बोका नेमकी काय आहे ते. म्हणून ते सगळे त्याच्याकडे चक्क होऊन बघतात. काव्या म्हणते माझा बोका बोलायचा नाही ना माझ्याशी. काव्या म्हणते की म्हणून मी ह्या बोक्याशी बोलायचे, ह्याच्याशी सगळं शेअर करायचे. काव्या म्हणते की आणि मग कोणीतरी जेलस व्हायचं. आणि बघा, काव्या खूप हसते. आणि पार्थ पण प्रेक्षकांना लाजतो. आणि जीवा म्हणतो की हा. आणि प्रेक्षकांना बघा, इकडे नंदिनी म्हणते की बरं 1 मिनिट. आणि बघा, तेवढ्यात तिथे मानिनी काकू वर जात असतात. आणि त्यांना यांचे चौघांचे आवाज येतात, म्हणून ते मागे वळून बघतात तर काय, हे 4 जण प्रेक्षकांनो, म्हणजे ब्लॅक कुर्ता 2 भाऊ, ब्लॅक साडी 2 बहिणी, हलव्याचे दागिने सुद्धा घातलेले. आणि प्रेक्षकांनो, तिने तिळगुळाचे लाडू बनवले असतात. आणि ती म्हणते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि बघा प्रेक्षकांनो, तेव्हा नंदिनी पार्थला देते, त्यानंतर काव्याला देते. पार्थ तिला म्हणतो की तुमचं नातंही या लाडवासारखं राहू दे. आणि प्रेक्षकांनो, मानिनी काकू हे सगळं लांबून बघत असतात. पार्थ म्हणतो की एकमेकांना घट्ट चिकटलेलं. आणि तेवढ्यात मानिनी काकू त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात की अरे तुम्ही सगळे एकत्र. अगं, तेवढ्यात पार्थ आणि जीवा म्हणतो की काय गोड दिसत आहेत माझ्या सुना. मानिनी काकू त्यांना म्हणतात की अरे गधड्यांनो. आणि ते दोघं म्हणतात की आणि मग आम्ही. मानिनी काकू म्हणतात की तुम्हीही गोड दिसत आहेत. मानिनी काकू म्हणतात की किती छान दिसतायत तुम्ही 4 जण एकत्र, माझीच नजर नको लागायला तुम्हाला. प्रेक्षकांनो, खरंच तर खूपच छान दिसत आहे हे 4 जण एकत्र. पण प्रेक्षकांनो, हे तुम्हाला मी पुढे सांगेल की पण का म्हटली मी, म्हणजे कळेलच तुम्हाला. मानिनी काकू जीवानंदिनीने म्हणतात की अरे तुम्ही दोघं कसं काय आला अचानक. मानिनी काकू म्हणतात की तुम्हाला खरं सांगू की हे एक स्वप्न असल्यासारखंच वाटतंय. तेवढ्यात नंदिनी त्यांना म्हणते की स्वप्नासारखं वाटणारच ना. नंदिनी म्हणते की कारण स्वप्नच आहेत हे. पार्थही म्हणतो की नको बघू आई अशी स्वप्न, जी कधीच खरी होणार नाही. आणि बघा प्रेक्षकांनो, मानिनी काकू त्यांच्याकडे जाणार, तेवढ्यात ते 4घेही गायब होतात. मानिनी काकू म्हणतात की अरे कुठे गेलात तुम्ही 4 जण, तुम्ही सगळी मुले कुठे गेली. आणि त्यांना जोरात तिथे असलेला तो सोफा की काय असेल ते जोरात त्यांच्या पायाला लागतं. आणि त्या जोरात ओरडतात की आहा. आणि प्रेक्षकांना बघा, आता जोरात पायाला लागलं, त्यामुळे आता इकडे मानिनी काकूंना जाग येते. आता कळलं का मी काय बोलली होती, पण कशामुळे बोलली होती, तर प्रेक्षकांनो, हे मानिनी काकूंचं स्वप्न असतं. आणि आता त्या प्रेक्षकांनो थोड्याशा जाग्या झाला तर त्यांना बिचाऱ्यांना वाईट वाटतं. त्या उठतात, कपाटाकडे जातात आणि कपाटामध्ये ब्लॅक साडी असते ती काढतात. मानिनी काकू त्या ब्लॅक साडीला हात लावून म्हणतात की चांगले दिवस, चांगली शक्यता हे स्वप्नच का असतात. मानिनी काकू म्हणतात की हे स्वप्न होतं माझं. यंदा माझी 4ही मुलं सुखाने संक्रांत साजरी करत असतात, पण आता तर त्यांच्या सुखावरच संक्रांत आली आहे. त्या म्हणतात की देवा, सगळ्यांमधला हा अबोला मिटू दे रे बाबा. तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यातही येऊ दे. आणि
प्रेक्षकांना आता यांनी जी आशा म्हणजे जे स्वप्न पडलं ते तर खरं होईल की नाही माहीत नाही प्रेक्षकांनो. पण आता बघूया. इकडे आता जीवा सकाळी सकाळी ब्लॉग करत असतो आणि म्हणतो की हॅलो नमस्कार मित्रांनो, माय ऑनलाईन मंडळी. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ब्लॉगला जो भरभरून प्रतिसाद देतायत ना, लाईक करताय, शेअर करताय, कमेंट करताय आणि त्याच्यासाठी लव यू मित्रांनो. हॅशटॅग नंदिनी आहे ना सॉलिड ट्रेनिंग मध्ये आहेत. पण माझी नंदिनी खऱ्या आयुष्यात मला फॉलो बॅक करत नाहीये. कुठे आमच्या कनेक्शनला काळजीचे व्ह्यूज मिळू लागले होते, पण मीच माती खाल्ली ना. माती नाही, भर थंडीत भरभरून आईस्क्रीम खाल्ली हो. तेव्हापासून ती मला तिच्या नजरेसमोरही धरत नाहीये हो. जीवा म्हणतो की खरं तर आजचा दिवस आहे चौथा, आय मीन बाउंड्री. पण दुसऱ्या दिवशीच माझी विकेट पडली आहेत मित्रांनो. आहो आता तर ती अमावस्येचा चंद्र झालीये, दिसतच नाहीये. आणि प्रेक्षकांना हा जेव्हा असं म्हणतो तेवढ्यात नंदिनी बाहेर टॉवेल वाळत घालण्यासाठी आलेली असते आणि जीवा म्हणतो की दिसली दिसली, तुम्हाला बघायची बघा प्रेक्षकांनो. पण नंदिनी त्याच्याकडे बघत देखील नाहीयेत आणि तो नाराज होतो आणि फोन ठेवतो आणि नंतर त्याला रिक्षाचा हॉर्न दिसतो आणि वाजवतो तो. तेव्हा नंदिनीचं लक्ष त्याच्याकडे जातं. जीवा लगेच गाणं म्हणतो की हार सवा सोड सके पोरी हा बहाना सोडना बोला, हार सवा सोड सके पुरे हा बहाना सोडना अबोला. आणि हे प्रेक्षकांनो नंदिनीने आधी जीवासाठी केलेलं होतं आणि ते त्यांनी इथे विज्युअलाइज करून दाखवलेलं देखील आहे. जीवा म्हणतो की झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा, झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा पुऱ्या बहाना सोडना अबोला. आणि गाणं म्हणता म्हणता हा उठबशा देखील काढत असतो. आणि बघा नंदिनी पटकन तर टॉवेल वाळत घालते आणि तिथनं निघून जाते. आणि जीवा म्हणते की ह्यांना माझ्या बायकोला तिच्या वडिलांचा वाण नाही पण गुण नक्की लागलाय, जोरात म्हणतो. आणि प्रेक्षकांना खाली नंदिनीचे वडील असतात आणि ते सगळं ऐकून घेतलेलं असतं त्यांनी. जीवा म्हणतो पप्पांनी ऐकलं की काय. बघा आता आता पुढे काय होणार. असो आता इकडे हा पार्थ दरवाजा खोलतो आणि म्हणतो की आशाताई नाश्ता. आणि समोरच त्याला काव्याचा बोका दिसतो आणि पार्थ त्याला म्हणतो की याचं काय इथे. पार्थ म्हणतो की सकाळ दुपार संध्याकाळ हा बोका माझी काय पाठ सोडत नाही. आता तर माझ्या समोरच येऊन बसला आहे, असा बसलाय जसा काही खरा बोका आहे. पार्थ म्हणतो की काव्याच्या हातात जेव्हा हा बोका बघितला तेव्हा मला असं वाटलं की हा खराच बोका आहे. तर पार्थ त्याच्याकडे बघून म्हणतो की बरेच दिवस झाले मी फुटबॉल नाही खेळलो. पार्थ म्हणतो की आज तुझा फुटबॉल करतो. आणि बघा प्रेक्षकांनो आता पार्थ मध्ये जातो आणि त्याला असं फुटबॉल सारखी किक मारणार तेवढ्यात पार्थ स्टॉप होतो, म्हणजे थांबून जातो आणि पाय मागे घेतो आणि काहीतरी विचार करतो आणि खाली बसून त्याला म्हणतो की नाही मारत तुला लाथ. पार्थ म्हणतो की काय माझं आणि तुझं काहीच वैर नाहीये. एरवी तू खूप क्यूट आहेस पण तू मला रिप्लेस करू शकत नाही, कळलं. आणि त्याला हात लावणार तर तो भोका प्रेक्षकांना मागे सरकतो आणि तो मागे सरकला पार्थ सुद्धा घाबरतो. आणि पार्थ म्हणतो की हे खरा भोका आहे की काय. पार्थ म्हणतो की मग याला मागे जाताना कसं काय भासा आहे का माझा. आणि हा पार्थ परत त्याला पकडतो तर तो बोका परत मागे मागे जातो. आणि बघा प्रेक्षकांना आता पार्थ त्यांना बाळ जसं रेंगतात ना तसं रेंगत रेंगत त्या बोक्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तसं तसा तो बोका मागे जातो आणि प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की बॅटरी आहे की काय याला. पार्थ म्हणतो की थांब मी आता तुला सोडतच नाही. आणि बघा आता काव्या हा भोक्याला दोरा बांधून त्याला ओढत असते बरं का प्रेक्षकांना. तुम्हाला आधीच सांगून दिलं मी. आता हा बघा प्रेक्षकांना पार त्या बोक्याच्या मागे मागे असतो पण त्यांचं तिथे जेव्हा डायनिंग टेबल असतं ना तिथे एक पायरी असते. आता पार्थला असं वाटतं की पायरीवरून हा कसा वर चढेल ना. पार्थ म्हणजे बोका तिथेच अडलेला असतो. पार्थही म्हणतो त्याला की आता पुढे जाशील. आणि बघा इकडे आता पार्थ त्याच्यावर झेप घेणार तर तेवढ्यात तो बोका वर म्हणजे काव्याने ओढून घेतलेला असतो आणि जोरात पारच्या डोक्याला ती खुर्ची लागून जाते. तेवढ्यासाठी तर बसले आहेत मी इथे देशमुख. काव्यामध्ये आज खूप छान व्हरायटी आहे तुमच्यासाठी. ज्यूस पण आहेत, कॉफी पण आहेत, पोहे पण आहेत, उपमा पण आहे. जे खायचे ते खा आणि जे प्यायचे ते प्या.
पार्थ म्हणतो की का करताय तुम्ही हे सगळं. पार्थ म्हणतो की मी आशाताईंना सांगितलं होतं की माझ्या रूम मध्ये आणून द्या. काव्या म्हणते की आशाताईंना कशाला एवढा त्रास. काव्या म्हणते की खरं तर आशाताईंना सांगूनच मी इथे छान मांडून ठेवलं आहे. काव्या म्हणते की कसं आहे ना, मी आता रूम मध्ये नाही येणार असंच ठरलेलं आहेत ना आपलं. काव्या म्हणते की म्हणून हे सगळं मी बाहेर मांडून ठेवलं. काव्या म्हणते आता तुम्ही ठरवा हे सगळं इथे बसून नाश्ता करायचा आहे की तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊन तिथे नाश्ता करायचा आहे. पार्थ तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की यात तुमचा वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या अभ्यासावर फोकस करा. आणि प्रेक्षकांनो, इकडे हा जीवा सुद्धा ना खूप म्हणजे खूप कॉमेडी आहे. आता हे बाबा याआधी पण त्यांना तुझ्याबद्दलचा गैरसमज म्हणजे तुझं हे वागणं त्यांना पटलेलं नव्हतंच ना. परत जीवा तिथे येतो आणि बाबा वज्रासनात बसून ओमचा उच्चार करत असतात. त्या जीवा तिथे येतो. बाबा ओमचा उच्चार करता आणि हा जीवा त्याची मॅट टाकून, त्याला काय वज्रासनात बसता येत नाही. तो म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि बाबा आता डोळे उघडून त्याच्याकडे बघतात. जीवा म्हणतो की काय आहेत ना, आज मकर संक्रांत आहे म्हणून म्हटलं की त्या स्टाईलने घेऊन बघूयात. जीवा म्हणतो की मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सासरे नाही आपलं धनंजय दीनानाथ मोहिते. आपला तीळ सांडू नका, जमलं तर आमच्याशी भांडू नका हे. आणि तेवढ्यात बाबांचा फोन, कोणाचा तरी फोन येतो. जीवा म्हणतोय की नायकांचा फोन आहे आणि बाबा म्हणतात की हा बोला नायक. घोषालय प्रोजेक्टचं व्हिज्युअल पीपीटीचं माझं काम चालू आहे, मला थोडा वेळ द्या. जीवा म्हणतोय की पीपीटी बनवायचे, माझी काही हेल्प लागली तर सांगा ह. जीवा म्हणतोय की मी करू शकतोय. बाबा त्याला म्हणतात की कर ना, तू इथून जा. जीवा म्हणतो हा हा. बाबा म्हणतात की हीच तुझी मदत होणार आहे. बाबा म्हणतात की 4 दिवस झालेत ना, 17 दिवस बाकी आहेत, सहन करेल तुला पण तुझी मदत घेणार नाही. जीवा म्हणतो की ओम लावा. पण प्रेक्षकांना हा काय बाबांना एक व्यायाम करू देणार नाही किंवा योगा करून देत नाही वाटतं. ते रोजचे बिचारे चिडून तिथनं निघून जातात. जीवा म्हणतोय की अशी काय आहे, मला असं वाटलं की मारता की काय. बघा प्रेक्षकांना, इकडे आता पार्थ काव्यावर चिडलेला असतो की हे करण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या. म्हणून आता काव्या रेडीच असते. ती म्हणते की घ्या ना घ्या, कुठलाही प्रश्न विचारा, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अगदी पेज नंबर सकट सांगेल मी, घ्या. काव्या म्हणते की घ्या, विचारा ना, आजमावून तर बघा देशमुख, घ्या. पार्थ म्हणतो की एकदा तुम्हाला अनुभव म्हणजे आजमावलं आहे तेवढं इनफ आहे. पार्थ म्हणतो की आता अजून आजमायची इच्छा नाहीये. पार्थ म्हणतो की आणि हे असले उद्योग करण्यात ना वेळ नका वाया घालवू. पार्थ म्हणतो की मी अशा मनस्थितीत नाहीये की तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी काहीतरी करेल, कारण तुम्हाला बरं वाटेल म्हणून काहीतरी करणारा पार्थ मी केव्हाच मारून टाकला आहे. पार्थ म्हणतो की आता मला कशानेच फरक पडत नाही. आणि पार्थ प्रेक्षकांनो नाश्ता न करता तिथून निघून जात असतो. तेवढ्यात काव्य त्याच्या पुढे हात करते आणि त्याला विचारते की कशानेच नाही. पार्थ तिच्याकडे बघत नाही प्रेक्षकांनो आणि तिला म्हणतो की कशानेच नाही. मग काव्या म्हणते की मला रडताना बघून तुम्ही इमोशनल का झालात देशमुख. बघा प्रेक्षकांनो, पार्थ तिला उत्तर देणं असं समजत नाही. मग तिथून निघून जातो. काव्या म्हणते की वाटलं होतं आज संक्रांत आहे, आज काटेरी हलवा जरा गोड होईल, पण मला काही लागलं तरी तुला काही फरक पडणार नाहीत का बोक्या. आणि प्रेक्षकांना आता ही तिच्या स्वतःच्या हातात असलेल्या बोक्याला म्हणते. आणि प्रेक्षकांनो, पार्थ काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते की तिच्या हातातल्या बोक्याला सांग, तुला काहीच फरक पडणार नाही. आणि प्रेक्षकांनो, आता इकडे काव्याच्या मनात जे असतं ते पार्थने बोलून दाखवावं अशी आता सिच्युएशन झालेली आहे. पहिले वेगळी होती. असो, आता इकडे नंदिनी बिचारी बेडरूम मध्ये उदास बसलेली असते आणि मानिनी काकूंनी जे हलव्याचे दागिन्यांचे फोटो त्यांना दाखवले होते तेच ती नंदिनी बघत असते. आणि बघा, त्या नंदिनीला आठवतं मानिनी काकू, काव्या आणि नंदिनी असे तिघेही ते हलव्याचे दागिने बघत असतात. सगळे म्हणतात की मस्त आहे. नंदिनी म्हणते की आई हा किती सुंदर दागिने आहेत हे. काव्या म्हणते की नाही, दागिने छान आहेत पण संक्रांतीला वेळ आहेत ना अजून काकू. आता उद्या आपली 16 डिसेंबरची पार्टी होणार, मग आपली न्यू इयरची पार्टी होणार, मग न्यू इयर गेल्यानंतर पहिला सण येणार संक्रांत. आणि त्यावेळेस मानिनी काकू म्हणतात की अगं काव्या, काही गोष्टी आहेत ना त्या उशीर व्हायच्या हातच कराव्या. यावर काव्या म्हणते की म्हणजे. मानिनी काकू म्हणतात की अगं हे जे दागिने आहेत ना हे खूप फेमस आहेत, हे अगदी असे हातोहात विकले जातात. माझी मैत्रीण आहेत भक्ती म्हणून,
जे तीच करते हे सगळे दागिने, पण जर का आपण लवकर ठरवलं तर मी लगेच तिलाही सांगून टाकेल ना. म्हणून नंदिनी म्हणते की आई मी काय म्हणते, मग तुम्ही फोटोज पाठवून ठेवात आम्हाला. मग नंदिनी म्हणते की म्हणजे कसं, मी जीवांना आणि ही पार्थला दाखवेल, त्यांना आवडलं की म्हणजे कसं. मानिनी काकू म्हणतात की त्यांना दोघांना दाखवून घ्या, त्यांना दोघांना चूज करू द्या, मग नक्की घ्या, नक्की नक्की. मानिनी काकू म्हणतात की काहीच हरकत नाही ग, मी फोटो पाठवते. मानिनी काकू म्हणतात कारण लग्नानंतर ही पहिली संक्रांत आहेत ना, आणि तुमचेच नवरे तुम्हाला बघणार आहेत, त्यांना चूज करू दे, काय हरकत नाही. इकडे मानिनी काकू म्हणतात की खूप एक्सायटेड आहेत मी तुमच्या दोघींसाठी, छान अशा सुरेख काळ्या साड्या घेणार आहे आणि हे माझ्या 2 घोड्यांसाठी छान असे काळे कुर्ते. मानिनी काकू नंदिनी म्हणते की आई तुम्हाला जशी हवी ना तशीच होणार आहे अगदी संक्रांत. मानिनी काकू म्हणतात की नक्की होणार ना. काव्या म्हणते की हो 100% तुमच्या मनात जशी आहेत ना तशीच होणार संक्रांत. मानिनी काकू म्हणतात की तुम्हाला सांगू का, म्हणजे तुम्हीच दागिने चूज करा, पण ह्यातल्या ना काही गोष्टी मला खूप आवडतात, त्या दाखव तुम्हाला. आणि या दोघेही सोबत म्हणतात की लगेच दाखवा. आणि इकडे नंदिनी हे फोटो बघून म्हणते की आई आज किती मिस करत असतील मला. भर संक्रांतीला घरची लक्ष्मी घरात नाहीये, आजच्या गोड दिवशी कडू आठवणी तयार होणार आहेत माझ्या घरात. आता नंदिनी ठरवते की नाही मी असं होऊच देणार नाही. आणि प्रेक्षकांना आता इकडे मानिनी काकूने पार्थला आणि काव्याला बोलवलेलं असतं. पार्थ म्हणतो की काय ग आई, काव्या पण म्हणते काय झालं आई, आणि मानिनी काकू म्हणतात की अरे बसा. आणि पार्थ आणि काव्या दोघेही सोफ्यावर बसतात. मानिनी काकू म्हणतात की झालं असं काही नाही, मला ना पहाटे एक स्वप्न पडलंय, आणि असं म्हणतातही की पहाटेची स्वप्न खरी होतात. निदान माझं पूर्ण नाही तर अर्ध स्वप्न तरी खरं व्हावं असं वाटतं. आणि प्रेक्षकांना आता इकडे मानिनी काकू त्या दोघांना सांगत असतात. तेवढ्यात आपण बघतो की जीवा लॅपटॉपवरती काम करत असतो. प्रेक्षकांना जीवाची म्हणजे त्या गुड्डू भैयाची आयडिया भन्नाट आहेत आणि आता तेवढं तिथे शारदा काकू येतात आणि म्हणतात की जावई बापू व्हिडिओ कॉल चालू आहे. जीवा म्हणतोय नाही का. शारदा काकू म्हणतात नाही हो, कोरोनाच्या काळात मी यांना कसली तरी चव द्यायला गेले होते, ते बिझी आहेत म्हटल्यावर मी भरवलं त्यांना, आणि म्हटलं की पुरेसं गोड आहेत ना. आणि समोरचा क्लायंट म्हणाला वाव वच मोमेंट मिस्टर मोहिते. आणि यावर जीवा असतो. शारदाताई काकू म्हणतात की हे चिडून मला इतके बडबडलेत ना तेव्हापासनं मी विचारल्याशिवाय येतच नाहीत. जीवा म्हणतो तुम्ही ना सासूबाई तुमच्या मुलीपेक्षा जास्त क्यूट आहात. शारदा काकू म्हणतात खरंच की काय. जीवा म्हणतो हो. मग शारदा काकू म्हणतात की म्हणजे आता मला ना यांच्या पुढे थोडा भाव खावा लागेल. जीवा म्हणतो की थोडा, आम्ही तर म्हणतो खूप खायला हवा. जीवा म्हणतो की आजपासूनच भाव खायला सुरुवात करा. शारदा काकू म्हणतात करते ना, म्हणजे ते मला तुमच्या बरोबर ह्या रिक्षात राहायला पाठवतील. आणि शारदा काकू म्हणतात जीवाला तुम्ही माझं आता इतकं कौतुक केलंय ना, मग मी आता तुमचं तोंड गोड करते. आणि त्यांच्या तोंडामध्ये प्रेक्षकांना त्या घास भरवतात आणि म्हणतात की ही गुळाची पोळी खा आणि गोड बोला. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की काव्या तुझ्यासाठी एक सुरेख काळी साडी आहेत आणि पार्थ तुझ्यासाठी काळा कुर्ता आणला आहे. पार्थ म्हणतो की कशाला, आणि इकडे काव्या म्हणते की वा वा. मानिनी काकू म्हणतो की कशाला काय पार्थ. त्या म्हणतात की पहिली संक्रांत आहे ना तुमची म्हणून. मानिनी काकू हलव्याच्या दागिन्यांचा काव्याला काही आठवत नाही, म्हणून मानिनी काकू म्हणतात की अगं ती नाही का, फोटो दाखवलेले होते. आणि तेवढ्यात आता काव्याला आठवतं. काव्या म्हणते की हो आलं लक्षात, तर मी भक्तीकडून ऑर्डर करून हलव्याचे दागिने आणलेले आहेत. आणि प्रेक्षकांना आता इथे मानिनी काकू पार्थला टिळा लावतात, अक्षदा वाहतात, म्हणजे हे करतात आणि त्याला छान ओवाळून त्याच्या हातात त्याच्या हलव्याचं म्हणजे संक्रांतीचं जो पेहराव आहे तो त्याच्या हातात देतात. मानिनी काकू यावर म्हणतात की हास की रे. आणि झाल्यानंतर इकडे त्या काव्याकडे येतात, तिलाही हळदी कुंकू लावून अक्षदा टाकून तिलाही ओवाळून घेता आणि तिच्या पण हातात जो संक्रांतीचा जो पेहराव आहे तो म्हणजे हलव्याचे दागिने, काळी साडी, हे सगळं सुद्धा काव्याच्या हातात त्या देतात. आणि प्रेक्षकांनो इकडे मात्र आहे ना रम्याचा चेहरा खूप पडलेला आहे. प्रेक्षकांनो त्यांना काय वाटतंय ना हे त्यांनाच माहिती आहे, दोघी सुद्धा. प्रेक्षकांनो इकडे रम्याचा ना जीव खूप खालीवर होत असतो. आणि प्रेक्षकांनो एवढं सगळं झाल्यानंतर दोघेही पार्थ आणि काव्या मानिनी काकूंचा आशीर्वाद घेतात. आणि आशीर्वाद घेतात तेवढ्यात प्रेक्षकांनो मागून कोणीतरी त्यांचे डोळे झाकलेले आहेत. प्रेक्षकांनो मला तर माहिती आहे
की डोळे कोणी झाकलेले आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की डोळे कोणी झाकलेले आहेत प्रेक्षकांनो. आता आपण बघू पुढे काय होतं ते. मी तुम्हाला हिंट देते की जीवा आहेत की युग. आणि बघा, काव्याला सुद्धा आनंद होतो. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. उद्याच्या भागात डायरेक्ट प्रेक्षकांनो पतंग उडवताना दाखवलेला आहे. पहिले रम्या उडवते आहे आणि इकडे बघा पार्थ आणि युग. युग म्हणतो की दादा दादा काप 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 रम्याचा पतंग. प्रेक्षकांनो, कळालं ना तुम्हाला मानिक काकूंचे डोळे कोणी दाबले होते? तर युगने. आणि बघा इकडे पार्थ रम्याचा पतंग म्हणजे कापलेला असतो. पार्थ म्हणतो की रम्याचा पतंग कोणी कापला? तेवढ्यात मागून आवाज येतो की मी. आणि बघा पार्थ तिच्याकडे बघतच असतो. ती म्हणते की अरे आओ ना फिर. देशमुख माझ्याकडे नाही पतंगाकडे बघा. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचे एपिसोड संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि